या लेकरांमध्ये प्रचंड ताकद आहे. ही पोरपुरी इतकी हुशार आहे तो, आणि यांना कळतंय, त्यांना जाणीव आहे त्यांच्या आईवडिलांच्या कष्टांची. जीन्स टी शर्ट मध्ये वावरत असतील, पण ते जुनं काही गोष्टी विसरलेल्या नाहीयेत. 10-5 पोरं विसरली असतील, पण त्यांना पुन्हा नव्या वळणावरती जुन्या गोष्टी घेऊन पुन्हा नवीन काही पाहता येईल का स्वप्न, याच्यासाठी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना मला आवर्जून सांगायचं आहे, मोठी स्वप्न बघा. इथं 2 फोटो लावलेले आहेत, एक जिजाऊंचा आणि एक सावित्रीमाईचा. यांनी जर मोठी स्वप्न बघितली नसती तर पोरींनो आज तुम्ही इथं अशा आयटीत खुर्चीवर बसल्या असत्या का, पायावर पाय टाकून? जिजाऊंनी त्यांच्या पोराला सांगितलं, शिवबा स्वराज्य निर्माण करावं लागेल. पोरांनो मला सांगा, त्यावेळेस जर जिजाऊ शिवाजी राजांना म्हणल्या असत्या स्वराज्याच्या भानगडीत पडू नको, ही लोक यांच्याबरोबर ही फार मोठी माणसं आहेत, यांच्या काय नादाला लागू नको, यांच्याबरोबर जमून घे, थोडीशी जहागिरी वाढवून घे आणि सगळं व्यवस्थित चालू दे आयटीत, स्वराज्य निर्माण झालं असतं का? आपल्याला स्वातंत्र्य पाहायला मिळालं असतं का? सावित्रीमाई तुम्ही शिकाव्यात म्हणून शाळा काढली मुलींची, आणि मुलींनी शिकू नये याच्यासाठी लोक त्यांना दगडधोंडे घेऊन त्यांच्या मागे लागत होते. रस्त्यानं जाताना त्यांच्या साडीवर चिखल फेकत होते. सावित्रीमाई 2 साड्या घेऊन जायच्या, साडी शाळेत गेल्यानंतर बदलायच्या आणि पुन्हा ती साडी घालून परत इकडे यायच्या. हे का केलं? कशासाठी केलं हे सगळं? का तर तुम्हाला शिक्षण मिळावं, मुलींना शिक्षण मिळावं. हे सहजासहजी तुमच्या माझ्या समोर आलेलं नाहीये. पोरांनो आज तुम्ही मी स्वातंत्र्यात आहोत. भगतसिंग काय मरायचं वय होतं का? अहो तुमच्या माझ्या वयातले भगतसिंग फासावर जायला निघाले, रात्री लेनिनचं चरित्र वाचत होते आणि सकाळी ज्यावेळेस फासावरती जायला निघाले पुस्तक वाचत होते. जेलरने विचारलं, चलो भगतसिंग अब निकलना है. भगतसिंगांनी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही, पुस्तकावरती नजर होती. त्यानं आवाज दिला, भगतसिंग निकलना है, आता फासावर जायचंय. भगतसिंगांनी असा हात केला, पुस्तकावरती नजर आहे, असा हात करून सांगितलं, थांब, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय. पुस्तक वाचून संपवलं, खाली ठेवलं आणि हसत हसत भगतसिंग फासावरती जायला निघाले. काय म्हणायचं? कोणती परीक्षा द्यायची होती भगतसिंगांना? कोणत्या पेपरला एक्झामला चालले होते? आता मरायचंय. पण काय काय डिवोशन आहे, काय ह्या माणसांची वैचारिकता आहे, काय या लोकांची मानसिकता आहे. आम्ही कधीतरी पोरांनो हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या हातात मोबाईल आहे ना, तुम्ही ते युट्यूबला सर्च करावं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, काय काय पाहायचं ते ठरवा. जिजाऊंनी कमी दुःख सहन केलं का? प्रचंड दुःख सहन केलं, पण आपल्या मुलाला स्वप्न दाखवलं की राज्य निर्माण व्हायला हवं. शहाजी राजांनी आपल्या मुलाला सांगितलं स्वराज्य निर्माण व्हायला हवं. आणि म्हणून खरं तर आज तुम्ही मी स्वातंत्र्यात आहोत, आज तुम्ही मी एवढं छान आयुष्य जगू शकतो. आणि मग आज जर आपण स्वातंत्र्यात जन्माला आलो आहोत तर त्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊयात. तो आनंद घेत असताना त्याच्यातली सात्विकता कुठे मागे राहणार नाही ना, मला वाटतं याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. पोरींनो मला सांगा, तुमचे आई वडील किती करतात हो तुमच्यासाठी? सकाळी निघालात, आई टिफिन करून देते आईला, आणि आल्यानंतर घरी आल्याबरोबर आई विचारते, जेवली का? डबा कुठे आहे? संपवला का नाही? बापाचे किती अपेक्षा आहेत पोरांना तुमच्याकडनं. आता तुम्ही 18-20 वर्षांचे झालात, बापाच्या खांद्याला तुमचा खांदा लागायला लागला, बापाची चप्पल तुमच्या पायात यायला लागली. आता बापाला तुम्हाला ओरडावंसं वाटत नाही, आता बाप तुमच्यावरती हात उघडत नाही. बापाला कळतं आपली चप्पल आता पोराला यायला लागली, पोरगा मोठा झालाय. पण बापाची काय अपेक्षा माहिती आहे? बापाची अपेक्षा आहे की पोरानं काहीतरी चांगलं करावं, आता माझं संसारातलं ओझं थोडंसं हलकं करावं, माझ्या बरोबरीनं 2 पावलं आता माझ्या पोराला चालता यायला पाहिजे, नवे माझ्या पुढं 2 पावलं माझ्या पोरानं आता चाललं पाहिजे. एवढी अपेक्षा तुमच्या वडिलांची तुमच्याकडनं आहे. आणि तुमच्या आई वडील जर तुमच्याकडनं ही अपेक्षा ठेवत असतील की आमच्या पोरापोरींनी मोठं काहीतरी करावं, ही अपेक्षा चुकीची आहे का बाळांनो? काय स्वप्न आहेत तुमच्या आई वडिलांचे तुमच्याकडनं? अरे पोरीवर तर बापाचं एवढं प्रेम असतंय, बाप स्वतःला सायकल घेत नाही,
पण पोरीला गाडी घेऊन देते, टू व्हीलर कॉलेजला जायला, पास काढून देतो बसचा, बाई बस न जात जा, एवढ्या लांब पायी जाऊ नको. बाप स्वतः फाटलेली चप्पल घालेल पण तुम्हाला शूज घेऊन देईल कॉलेजला जायला. एक एक रुपया बाजूला टाकतो तुमच्या फी साठी, तुमच्या शिक्षणासाठी. अरे जन्माला आली ना पोरगी, त्या दिवसापासून बाप तिच्या लग्नाचा विचार करत असतो, तिच्या लग्नासाठी थोडे थोडे पैसे काढून ठेवतो. त्याची ऐपत नसते खूप खर्च करायची, पण लग्न जमलं ना मित्रांना सांगतो, कल्याण झालं हो पोरीचं, चांगलं स्थळ मिळालं. पोरीच्या लग्नात तर बाप असा तुरा काढून मिरवत असतो, फेटा बिटा घालून. कन्यादान झालं ना मग त्या जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना मग खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. किती प्रेम करावं तुमच्यावरती बापाने. आणि उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून आलो, आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला बाहेर उभे राहू. आम्ही सांगू, ताई तुम्ही इथे इथे शिकायला होतात, ह्या शाळेत होतात, कॉलेजला होतात, आणि हा प्रसंग पाहिला, तुमची आई तुमचे वडील जर तुमच्या समोर असतील, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल. उद्या तुम्ही मोठे इंडस्ट्रियलिस्ट झालात, व्यावसायिक झालात, काय तुमच्या बापाला रुबाब वाटेल. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला काय करायचंय मला सांगा. इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा. फक्त आयुष्यातली पुढची जी 5-10 वर्ष आहेत ती प्रामाणिकपणे कष्ट करायचे. मी परवा सांबरे साहेबांच्या घरी गेलो होतो. घराच्या शेजारी एक लायब्ररी आहे. मी वरती त्या लायब्ररीमध्ये गेलो. तिथं मुलं अभ्यास करत होती. सकाळी 9ची वेळ होती. मी विचारलं, किती वाजता आलात तुम्ही? म्हणे 7 वाजता आलो. किती वेळ अभ्यास करता? म्हणे करतो संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आम्ही ते थांबतो, मधली जेवणाची वगैरे सुट्टीत थोडंसं जाऊन येतो. मग मी परेशजींना विचारलं, ह्या लायब्ररीचं काय आहे, रिझल्ट काय आहेत? ते मला सांगत होते की आमचा एक मुलगा आत्ता IPS झाला. तमिळनाडूला, मला वाटतं माने नावाचा मुलगा, स्वप्नील माने, तमिळनाडूला त्याला आता पोस्टिंग मिळाले. मी म्हणतो, सांबरे साहेबांनी एखादी लायब्ररी सुरू करणं आणि त्यातून एक मुलगा IPS होणं, याच्यापेक्षा काय अपेक्षित असतं आणखी?